ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 40 साईजच्या बोटनेक ब्लाऊजची कटोरी कटिंग पाहणार आहोत। तर ह्याची तयार उंची आपण घेतलेली आहे पहा 14.5 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 15.5 इंचावरती आपण ह्याची उंची घेतलेली आहे। पेपर कटिंग दाखवत आहे पहा, 15.5 इंचावरती असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने असं मार्क करून घ्यायचं आहे। आता ह्याचं शोल्डर घेणार आहोत आपण 7.5 इंचावरती, 7.5 इंचावरती शोल्डर घेणार आहोत। सरळ रेषा अशी देऊन घ्यायची आहे, 7.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी सरळ एक रेषा देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने पहा, खालच्या साईडने आपण 7.5 इंचावरतीच मार्क करून घेणार आहोत, म्हणजे वरचा आणि खालचा पॉईंट हा सरळ यायला हवा। त्या हिशोबाने 7.5 इंच इथे आपण मार्क करून घेतलेला आहे। आता ह्याचा मुंडा पहा आपल्याला घ्यायचा आहे, तोही 7.5 इंचावरती। मुंडा आपण 7.5 इंचावरती घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण मुंडा मार्क करून घेतलेला आहे। इथे व्यवस्थित आपल्याला असं स्केलच्या साहाय्याने पूर्ण दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। 7.5 इंच शोल्डर आणि 7.5 इंच मुंडा अशा हिशोबाने घ्यायचा आहे। 40 साईजचं तुम्ही प्रिन्स कट किंवा कटोरी वन टक्स कुठलाही ब्लाऊज घेतला तरी त्यासाठी तुम्हाला पहा इथे 7.5 इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे। आता चेस्टची रुंदी आपली चौथा भाग 40चा चौथा भाग येतो 10 इंच, प्लस त्यामध्ये 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे। अशा पद्धतीने 11.5 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, कमरेच्या साईडलेही आपण 11.5 इंचावरतीच मार्क करून घेणार आहोत। 10 इंच छातीचा चौथा भाग आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा हिशोबाने आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित सरळ असे। आता हे पहा, आपल्याला या साईडला कॉर्नरमध्ये मुंडा खोली जी आहे ती आपल्याला 1 इंचावरती घ्यायची आहे। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी मुंडा खोली आपल्याला 1 इंचावरती घ्यायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने हे पहा असं आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही असंही जॉईंट करून घेऊ शकता। 1.5 इंच जिथे आपण शिलाई मार्जिन दिलेले आहे त्या पॉईंटपासून वरच्या साईडलाही 1.5 इंच अंतरावरती 2 पॉईंट देऊन घ्यायचे आणि व्यवस्थित अशी आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। आता ह्याचं पहा, आपण इकडे टक्सची जी रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे 5 इंचावरती आणि टक्सची उंची जी आहे ती घेणार आहोत आपण 5.5 इंचावरती। अर्धा इंच कमरेच्या साईडला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। नॉर्मल जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्याची आपण जी कमरेच्या साईडला जे आपण टक्स घेतो त्याची रुंदी असते 4 इंच, इथे आपण 5 इंचावरती घेतलेली आहे। आणि हे पहा, याची उंची आपण घेतलेली आहे 5.5 इंच, तयार 5 इंच राहणार आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण आपला 1 इंचाचा हा टक्स तयार झालेला आहे। आता हे पहा, आपल्याला ह्याची गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे 4 इंचावरती। 4 इंच आपण अशी गळा रुंदी घेणार आहोत। त्याच पद्धतीने खालच्या साईडला पहा 4 इंचावरती असं पॉईंट देऊन घ्यायचं आहे। आता ह्याची उंची आपण घेणार आहोत 4 इंचावरती। जर तुम्ही दोन्ही साईडने समजा पॅकनेक बनवत असाल कटोरीमध्ये तर नाही चालणार, समोर आपल्याला डीप नेकच घ्यावा लागतो। परंतु जर तुम्ही प्रिन्स कट किंवा वन टक्स 4 टक्स घेत असाल त्यावेळेस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 3.5 इंचावरती घेऊ शकता, पण 4 इंच अंतर हे बरोबर आहे। 4 इंचाचा असा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे पहा, इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जसं ठेवलं आहे त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ह्याला नेकला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता, त्याने खूप तुम्हाला हेल्प होणार आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप मदत होते। आता हे पहा, आपण फिटिंगच्या साईडला अर्धा इंचावरती वरच्या साईडला मार्क करून घेतलेला आहे आणि टक्सपासून अर्धा इंच जे पॉईंट घेतलेला आहे तिथे आपल्याला व्यवस्थित अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। ही पहा, दाखवल्याप्रमाणे आपलं पूर्ण हे ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे बॅक पार्टचं। व्यवस्थित अशी ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। समोर हा बॅकचा जो नेक आहे तो मी कट करणार नाही आहे, ते फक्त आपण एक फार्मा तयार करून ठेवलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक साईजची कटिंग काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला सोपं पडतं। आता आपण हे 40 छातीच्या मापाचा हा कटोरी ब्लाऊज तयार करणार आहोत बोटनेकमध्ये। तर आपण ही 40 छातीच्या मापाची ही कटोरी कटिंग करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण हा बॅक नेक कट करून घेतलेला आहे, बॅक पार्ट कट करून घेत आहोत। एकदम परफेक्ट आणि एकदम ॲक्युरेट तुम्हाला हा ब्लाऊज बसणार आहे। हीच मेथड मी प्रिन्स कटमध्येही वापरते।
आणि हीच आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्येही वापरायची आहे। जेवढा मुंडा आहे तेवढा शोल्डर घ्यायचा आहे। खूप व्यवस्थित एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो हा। ज्यावेळेस मी हा स्टिच करेल तेव्हाही तुम्हाला नक्की हा ब्लाऊज दाखवेल। आता हे पहा, आपली जी उंची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। फक्त किती करायचं आहे? अर्धा इंच। समोरच्या पार्टसाठी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बॅक पार्टची आपण उंची जी घेतली होती ती किती घेतली होती आपण? 15.5 इंच। 14.5 इंच तयार होती आणि 15.5 इंच 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतली होती। इकडे आपल्याला घ्यायची आहे 16 इंचावरती। फक्त एवढाच फरक करायचा आहे। अर्धा इंच आपल्याला इथे मार्किंग वाढवायची आहे। अशी अर्ध्या इंचाची जी सरळ रेषा आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी देऊन घ्यायची आहे। उंचीमध्ये फक्त आपण अर्धा इंच प्लस केलेला आहे। आता बॅकचा जो पार्ट आहे तो आहे तसंच आपल्याला ॲज इट इज ठेवून घ्यायचा आहे। इकडे आपल्याला कटोरीला समोरच्या साईडला आयहूक पट्टीच्या बाजूला कुठेही मार्किंग वाढवायची नाही आहे, ती आपण नंतर वाढवून घेणार आहोत। त्यामुळे पहा, आहे असाच आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। बॅक पार्ट आहे तो फ्रंट पार्टवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा आहे। व्यवस्थित पहा, एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटून जाणार आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही प्रिन्स कट, 4 टक्स, 1 टक्स प्रत्येक कुठल्याही पॅटर्नचा ब्लाऊज हा कट करू शकता। फक्त फ्रंट पोर्शन आपल्याला वेगळं वेगळं दाखवायचं आहे। आता जसं आपण मार्क केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट ठेवून हा फ्रंट पार्ट मार्क करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। फक्त अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा खालच्या साईडला वाढवलेलं आहे ते कंपल्सरी घ्यायचं आहे। ही पहा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो होता तो ठेवून आपण फ्रंट पार्टची मार्किंग केलेली आहे। आता हे पहा, आपल्याला गळ्याची तयार उंची हवी आहे 6 इंच, तर आपण घेणार आहोत 6.5 इंचावरती अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। कमीत कमी आपल्याला 6 इंच घ्यावीच लागणार आहे। आता ह्याची आपण गळ्याची जी रुंदी आहे ती 4 इंचावरती घेतलेली आहे। त्याच पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला 4 इंचावरती व्यवस्थित असं ठेवून मार्क करून घ्यायचं आहे। रुंदी 4 इंच आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 6.5 इंच। अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, त्यामुळे आपण 6.5 घेतलेली आहे। तयार आपली 6 इंचावरती येणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने करून घेतलेली आहे। आता फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला याचा नेक शेप देऊन घ्यायचा आहे। कटोरी ब्लाऊज असल्यामुळे थोडासा डीप घ्यावा लागणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण नेक शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला याचे समोरच्या साईडचा मुंडा काढून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामुळे आपण 7.5 इंचावरती जसं बॅक पार्टसाठी मार्क केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा। आता आपण बॅक पार्टच्या मुंड्यासाठी 1 इंच अंतर घेतलं होतं, इकडे आपल्याला घ्यायचं आहे अर्ध्या इंचावरती। तिकडे आपण 1 इंच घेतलं तर इकडे अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे। आणि हे पहा, व्यवस्थित असं आपल्याला वरच्या साईडने 3 इंच सरळ रेषेमध्ये यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। 3 इंच सरळ रेषेमध्ये यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे पहा, हलक्या हाताने आपल्याला ह्याला असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। अर्धा इंच जिथे पॉईंट आहे तिथून शेप देऊन घ्यायचा आहे। थोडाही झोळ येत नाही, कुठेच तुम्हाला चुन्या पडल्यासारखा हा ब्लाऊज दिसणार नाही आहे। बोटनेकसाठी मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की ह्या पद्धतीने जर तुम्ही बोटनेक 40 साईजचा ब्लाऊज कट केला तुम्हाला तो खूप परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित असा बसणार आहे। वरच्या बॅकचा जो हे होता मुंडा आपण तो कट करून घेतलेला आहे आणि हा फ्रंटचा घेतलेला आहे। आता हे फ्रंटचा मुंडा आहे तिथून पासून आपल्याला 2.5 इंचावरती आतल्या साईडने मार्क करून घ्यायचा आहे। आपल्याला याची कटोरी काढून घ्यायची त्यामुळे। आणि इथे पहा, नेकच्या साईडने 1 इंचावरती आपण असं मार्क करून घेतलेलं आहे। आता आपल्याला योकपट्टी काढून घ्यायची आहे। योकपट्टीची उंची आपल्याला घ्यायची आहे 3 इंचावरती। 3 इंच असं खालच्या साईडने बरोबर असं मार्क करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 3 इंचावरती तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे आणि एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे योकपट्टीसाठी। फक्त अर्धा इंच आपण फ्रंट साईडला एक्स्ट्रा घेतलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। फक्त अर्धा इंच उंची वाढवलेली आहे आपण फ्रंट साईडला। हे पहा, अशा पद्धतीने आपण 3.5 इंचावरती 3 इंचावरती मार्क करून घेतलेले आहे। आता इकडे पाऊण इंच वाढवायचं आपल्याला, 1 इंच वाढवायचं नाही आहे। पाऊण इंच कटोरीच्या साईडला उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पाहून घ्या आणि 3 इंच समोरच्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। फ्रेंच कर्व तुमच्यासाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा उपयोगी येणारा एक हे आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्व घेऊन ठेवा।
खूप त्याची तुम्हाला हेल्प होणार आहे। हे पहा अशा पद्धतीने करून घेतलं। हा 2.5 इंचाचा पॉईंट आहे। आता हे पहा, आता कटोरीचा आपल्याला पार्ट जो घ्यायचा आहे तो आपण घेतलेला आहे ते 6.5 इंचावरती हेवी बस्ट आहे त्यामुळे घेतलेला आहे मी। तुम्ही 6 इंचावरती घेऊ शकता, त्याने व्यवस्थित अशी कटोरी बसणार आहे। आपले असे 2 पॉईंट 6.5 इंचावरती घेतलेले आहेत आणि 3 इंच सरळ आपल्याला एक रेषा देऊन घ्यायची आहे 3 इंच अंतरावरती कटोरी शेप देण्यासाठी। आणि 1 इंच जे आपण वरती घेतलं होतं तिथून पासून 2.5 इंचावरती जो पॉईंट घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिळवत आणायचं आहे। आणि हा 3 इंचाचा जो आपण पॉईंट घेतला होता तिथपर्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता ही पहा आपली ड्राफ्टिंग झालेली आहे। आता या साईडला पहा, आपण कमरेच्या साईडला फिटिंगच्या साईडला पहा अर्धा इंच वरच्या साईडला गेलो होतो, त्याच पद्धतीने आपल्याला योगपट्टीच्या वरची जी पट्टी असते त्या साईडने आपल्याला अर्धा इंच असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे उंचीमध्ये कमी जास्त होणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित बारकाईने पहा, लक्षपूर्वक स्किप करत न पाहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत। एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित अशी तुमची एकदम फिटिंग येणार आहे। ह्या पद्धतीने नक्की एक वेळा तुम्ही 40 साईजचा ब्लाऊज आपला हा नक्की ट्राय करून पहा, व्यवस्थितच बसणार आहे तो। हे पहा अशा पद्धतीने आपण योगपट्टी काढून घेतलेली आहे। आता जे अर्धा इंच वरच्या साईडला आपण क्रॉस केलं होतं तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे। एक वेळा नक्की ट्राय करा, काही जर प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट करून विचारा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पाहायचं आहे आपल्याला। आतल्या साईडने आपल्याला कसं कर्व शेप देऊन घ्यायचं आहे तेही लक्षात ठेवायचं आहे। थोडंसं आतमध्ये जायचं आहे आणि वरच्या साईडला पहा 3 इंच आपल्याला सरळ यायचं आहे मुंड्यामध्ये। ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहेत, काही कन्फ्युजन राहणार नाही आहे। हा ब्लाऊज जेव्हा रेडी करेल तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा नेक कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने पहा, आता आपले हे पार्ट्स आता हे कट करून झालेले आहेत। आता हा आपण कटोरीचा पार्ट कट करून घेत आहोत। आता हे साईडचे आपले पार्ट्स कट झाले। आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता ही कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर कटोरी वाढवण्यासाठी पहा, दुसरा पेपर घेतलेला आहे आपण, त्यावरती 1.5 इंच असं मार्क करून आपल्याला 1.5 इंच उंची अशी एक्स्ट्रा घ्यायची आहे। आणि त्यानंतर आहे तशीच कटोरी आपल्याला इथे बरोबर ड्रॉ करून घ्यायची आहे, जशी आपली आहे त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे। बोटनेक आहे त्यामुळे तुम्हाला शेप थोडासा वेगळा वाटतोय। हा जर सिंपल नेकमध्ये जर असेल, आपली नॉर्मल नेकमध्ये कटोरी असेल तर तिची फिनिशिंग खूप छान दिसते। असाही हा ब्लाऊज रेडी झाल्यानंतर खूप सुंदर दिसतो। आता तो तुम्हाला थोडा मोठा वाटत असेल पण शिवल्यानंतर खूप छान बसणार आहे, व्यवस्थित दिसणार आहे। हे पहा अशा पद्धतीने आहे तशी आपण कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे। आता नेहमीप्रमाणे आपल्याला 1.5 इंच या साईडला वाढवून घ्यायचं आहे। बरोबर सरळ रेषेमध्ये अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे। आणि हे पहा, ह्या साईडला किती अंतर आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हे भरलेलं आपलं 6 इंच, सेम त्याच पद्धतीने आपल्याला याही साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं। हे पहा, कटोरीच्या साईडने अर्धा इंच आपल्याला हे आयहुक पट्टीसाठी वाढवायचं आहे कंपल्सरी। आणि ह्या साईडला आपण जिथे कटोरी जोडणार आहोत त्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। व्यवस्थित असं अर्धा इंच दोन्ही साईडने आपल्याला कटोरी वाढवायची आहे। आता ह्या साईडनेही आपल्याला 1.5 इंचावरतीच मार्क करायचं आहे आणि इकडेही आपल्याला 1.5 इंचावरती कटोरी अशी वाढवून घ्यायची आहे। ही पहा अशा पद्धतीने तिन्ही साईडने आपली ड्राफ्टिंग झालेली आहे। आता वरती अर्धा इंच ह्याचे तुम्ही 4 पार्ट करू शकता। इकडे आपण अर्धा इंच वाढवलं, त्याखाली आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, सॉरी अर्धा इंच वाढवलं, पाऊण इंच वाढवायचं आणि नंतर 1 इंच आणि त्यानंतर इथे पहा 1.5 इंच, असे 3 टप्पे करून घ्यायचे। 4 टप्प्यावरती तुम्हाला हे असं वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे शेप द्यायला आपल्याला बरं पडते। हे पहा अशा हिशोबाने कटोरी अशी जोडून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं बारकाईने लक्ष देऊन पहा आणि नक्की एक वेळा ट्राय करून पहा कशी बसते कशी नाही ते। आता 6 इंच इथे जे आपलं अंतर आहे ते सेम आपण अर्धा इंच वाढवलं, तिथपासून खाली आपण 1.5 इंचाचा जो पॉईंट घेतला आहे तिथपर्यंत आपल्याला आहे असं 6 इंचच बरोबर मार्क बसला पाहिजे, व्यवस्थित अशी त्या हिशोबाने घ्यायचं आहे। आता इथे 6 इंचावरती पॉईंट देऊन घेतला। आता ह्याचा जो कटोरी आपण जो पार्ट काढलेला आहे तो 6.5 इंचाचा होता, त्याचा आपल्याला मिडल काढून घ्यायचा आहे।
हे अशा पद्धतीने 3.25 इंचावरती ह्याचं सेंटर आलेलं आहे. 6.5चं निम्मं येते 3.25 इंच. 3.25 इंचापासून सरळ खाली एक रेषा देऊन घ्यायची आणि तिथे तुम्हाला 1.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे दोन्हीही जे आपण पॉईंट दिले होते ते आपल्याला असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. ही झाली आपली कटोरीची ड्राफ्टिंग. आता ह्याचा टक्स आपण घेणार आहोत 3 इंचावरती. टक्सची उंची जी आहे आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. पहा आता आधी आपल्याला असा जो पार्ट आपण वाढवलेला आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. अजून एकदा सांगते, जर तुमची बस्ट साईज जास्त नसेल तर त्यावेळेस तुम्ही 6 इंच ही कटोरीची मार्किंग 6 इंचावरती पण करू शकता. इथे हेवी बस्ट असल्यामुळे मी 6.5 इंचावरती घेतलेला आहे. कटोरीचा मधला जो पार्ट आहे तो फक्त एवढा चेंज तुम्ही करू शकता. बाकी आहे सेम असंच तुम्हाला कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपल्याला ह्याला टक्सची उंची देऊन घ्यायची आहे. पहा या साईडला 1.5 इंच अंतर, सेंटरच्या पॉईंटपासून या साईडला 1.5 इंच अंतर आणि सेम त्याच पद्धतीने या साईडला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि सरळ रेषेमध्ये आपल्याला अशी 3 इंच सरळ असं टक्स देऊन घ्यायचं आहे. याला फोल्ड करूनही तुम्ही याचं सेंटर काढू शकता किंवा डायरेक्ट असं पॉईंट देऊनही काढू शकता. हे पहा अशा पद्धतीने ह्याचे पॉईंट्स जोडून घेतलेले आहेत आपण. आता दोन्ही सेंटर एकमेकांवरती ठेवायचे आपल्याला. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. पहा ही झाली आपली कटोरी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.